मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, देवीपाडा भागात पैसे आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पैसे कुणाचे याचा पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे। मागा ठाण्यात ही सगळी रक्कम सापडली। पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास आता सुरू केलेला आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। या संदर्भातले काही व्हिडिओज देखील समोर येतात। ते व्हिडिओज देखील टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय। पोलीस देखील घटनास्थळी लगेचच दाखल झाले होते आणि पोलिसांनी या घटनेचा अधिकचा तपास देखील आता सुरू केलेला आहे। मात्र मनसेनं प्रकाश सुर्वे यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। तर हे पैसे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप देखील मनसेच्या माध्यमातून करण्यात आला। तर थोडासा गदारोळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिकचा तपास करत आहेत। तर मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागात पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। या दुकानात दुसरी पण तैली आहे, दुसरी पण या दुकानात नाही हे बघा पैसे आणि हे बघा नाव बघा, हे बघा ही नाव बघा, ही नाव बघा, हे बघा पैसे, हे पैसे बघा, हे बघा हा पण होता। काय चाललंय हे बघा, हे बघा पण पकड। तैली कोणी कोणी घेतली त्याला घे, बाहेर बाहेर घे। हा होता बघा सर। तर मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। या संदर्भातले व्हिडिओज देखील आपण पाहतोय। पोलिसांकडनं याचा अधिकचा तपास सुरू करण्यात आला। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोपही केला जातोय। हे जे व्हिडिओज समोर आलेले आहेत ते व्हिडिओज आपण पाहतोय। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। तर मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडलेली आहे। देवीपाडा भागात पैसे सापडल्यानं ही खळबळ उडाली। मनसेचे उमेदवार नयन कदम आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। नयन, लोकशाही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे वाटपाचा प्रकार उघडकीस आलेला आहे। त्या संदर्भातले अनेक आरोपही मनसेच्या वतीनं केले जात आहेत। प्रकाश सुर्वे यांच्यावर आरोप केला जातोय, काय सांगाल? कसं आहे की या मागाटणीमध्ये पैशाचा खेळ जोरदार चाललाय। आमच्या वारंवार कंप्लेंट होत आहेत। यांनी मिक्सर वाटलेत, जे निवडणूक आचारसंहितेमध्ये मिक्सर वाटले, डब्बे वाटले, छठ पूजेमध्ये पैसे तर रेग्युलर वाटतात। पोलिसांना तक्रार दिलेली आहे, निवडणूक आयोगाला तक्रार दिलेली आहे, तरीही कारवाई होत नाही। आणि आज तिथे तर त्यांची गुंड जी बाहेरची मुलं आहेत, असं पण नाही मागाटलेले आहेत, ते पैसे वाटताना पकडल्यावर पोलिसांच्या अंगावर गेले। ते एवढी यांची हिंमत होते। हा आमदार पहिला पण बोललाय, हातपाय तोडा मी जामीन करून देतो, आणि आज पोलिसांचे हातपाय तोडणार लोक। हे वाईट सगळं चाललंय। ते मागाटणीतली जनता अशी पण यांच्याकडनं त्रस्त झालेली आहे। यांची दादागिरी आणि या पैशाचा खेळ हा मागाटणी जनता ह्यावेळी थांबवणार आहे। पण ह्याच्यावरती निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा हे कधी कारवाई करणार? एका मुलाला गाडीत बसून आता पोलीस स्टेशन नेलंय आणि 2 जण तिथे सेंटरमध्ये आतमध्ये बंद केले होते आणि पैशाचे लिफाफे सगळे पकडलेत। असं असताना म्हणजे यांच्यावरती कारवाई काहीच नाही, म्हणजे धाकच नाही पोलिसांचा। आम्ही जेव्हा जेव्हा तक्रारी करतो त्या पोलीस कधी कधी आम्हाला असं उत्तर देतात की अरे जाऊन द्या ना, आमची नोकरी जाईल। अरे तुम्ही पोलीस आहात, तुम्ही आमचं संरक्षण करायला आलेले आहात आणि असे बेकायदेशीर जे चालतंय हे थांबवणे तुमचं काम आहे। तुमची नोकरी जाईल म्हणजे काय? हे राजकीय लोक तुमची नोकरी खाणार आता? हे कळलं पाहिजे पोलिसांना। आम्ही पोलिसांचा नेहमी मान करतो, मनसे नेहमी पोलिसांना सलाम करते, कारण त्यांच्यामुळे मुंबई सुरक्षित आहेत। पण आज जर पोलिसांवरती हात उचलतायत, नंतर पैशाचं वाटप, पैसे पकडल्यावर दादागिरी होते, अगदी हे वाईट आहे। ठीक आहे नयनजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया बातमीच्या आणि या प्रकाराच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।